संबंधित कोण गुन्हेगारात सापडले पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या शहरात असलं कुठलेही प्रकार चालू देणार नाही, त्यामुळे मी तशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत। पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे। पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरते। 15 वर्षांपूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे। 10-12 वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली, रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे। आपण सुरक्षितपणे घरी पोहोचू ही महिलांना हमी होती, मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय। पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे। पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये। वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाहीये। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे। माझं म्हणणं आहे, आगारातील जे व्यवस्थापन आणि कर्मचारी आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। तुमची जबाबदारी आहे तुमच्या आगारामध्ये काय होतं आणि काय नाही। आणि 5:30 वाजता जर महिलेवर किंवा युवतीवर बलात्कार होत असेल तर हे व्यवस्थापन झोपलेलं आहे का? इथली सुरक्षा कर्मचारी, इथले कर्मचारी कशाला पगार घेत आहेत? त्याच्यामुळे गुन्हेगाराला अटक जर झालाच असेल प्रकार तर गुन्हेगाराला 100% पोलिसांनी तातडीने अटक केलं पाहिजे, परंतु आगारालाही तेवढंच जबाबदार धरता येणार आहे। अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अशा घटना घडता आहेत आणि खरं हे आता राज्य सरकारचं अपयश आपल्याला म्हणावं लागेल की महाराष्ट्रातल्या महिला ह्या सुरक्षित नाहीत। आज त्याने कुठेही गेलं तरीही त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी राज्य सरकार हे अपयशी ठरलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। मी सरकारमध्ये आहे, मला याची जाणीव आहे की कायद्याच्या भाषेत बोललं पाहिजे, परंतु तरी मला वाटतं एक माणूस म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे ही माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे। एवढं धारिष्ट कसं होतंय? अशा विचित्र मनोवृत्तीचे लोक जर असा प्रकार करत असेल तर त्यांना या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा नाहीये। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली। या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसंच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोललोय। दुर्दैवाने या मुलीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि पुढे हा गंभीर आणि वेदनादायी प्रसंग घडल्याचं रुपाली चाकणकर म्हणाल्या। या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतीये। मास्क घालून आलेला हा आरोपी अनोळखी आहे, आपली कोणतीही ओळख नाहीये, तरी सुद्धा संबंधित तरुणीने आपल्याला कुठे जायचंय, आपल्याबरोबर कोण आहे, आपला पत्ता, या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे कदाचित आरोपीच्या लक्षात आलं असेल की ही मुलगी एकटी आहे आणि आरोपीने सांगितलं की मी तुला बस दाखवतो, माझ्यासोबत चल, आणि यामुळे ती तरुणी त्या आरोपीसोबत गेलेली आहे। मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं आहे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका।